गुढीपाडवा झाला की गावोगावी भरणाऱ्या जत्रा यात्रा आणि उरूसवरती या युद्धाचं सावट आहे। कारण या गावागावात भरणाऱ्या जत्रा यात्रा आणि उरूसमध्ये महाप्रसाद नेमका भाविक भक्तांना कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। कुठलाच केटरर्स त्यांना महाप्रसाद बनवून द्यायला तयार नाही आहे। आता मी पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे निलखमध्ये आहे आणि इथं 27वे वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भरत असतो आणि त्याची ही कार्यक्रम पत्रिका आपण बघतोय। ही कार्यक्रम पत्रिका इथं तयार आहे। भैरवनाथ उत्सव, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव या निमित्तानं इथं आठवडाभर जे आहे ते महाप्रसाद दिलं जातं। परंतु आता गॅसचा तुटवडा झाल्यामुळे काय अडचण निर्माण झाली आहे? तर पिंपळे निलख गावात गेली 27 वर्षे हा सप्ताह चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तो ह्या वर्षी 25/3/2026 ते 31/3/2026 पर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे। या सप्त्यामध्ये रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले या ठिकाणी महत्त्वाचे मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी येतात। त्याच्यानंतर ते कीर्तन ऐकायला किंवा भजन असतं, महिलांचं भजन असतं, रामनवमीनिमित्त लोक येतात। धार्मिक विधी हा संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी चालू असतो। या सप्त्यासाठी लोकांना म्हणजे महाप्रसादासाठी जे जेवण लागतं म्हणजे महाप्रसाद लागतो, तो महाप्रसाद घेण्यासाठी आमचे जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांना प्रत्येक वर्षी प्रत्येकाची पंगत असती, 7 दिवस पंक्ती असतात। हा महाप्रसाद घेण्यासाठी गावातल्या म्हणजे ग्रामस्थांना आता गॅस सिलेंडरची अडचण झालेली आहे। तरी गॅस सिलेंडरसाठी आपण आता जे पंक्तीदार आहेत ते माझ्याबरोबर या सप्ताह समितीचे अध्यक्ष दौलत दिगंबर कामटे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत, गावचे ग्रामस्थ आहेत। बरोबर। आता तुम्ही तुमचा गेल्या 25 वर्षापासून तुम्ही महाप्रसाद पहिल्या दिवशीच देतात। आता काय अडचण सांगितली जाते केटरर्स कडून आणि काय पर्याय तुमच्याकडे आता उपलब्ध असणार? आम्ही कालच सर्व ग्रामस्थांची मीटिंग आयोजित केलेली होती। त्याच्यामध्ये आचार्यांना बोलून घेतलं होतं। तर आचार्यांचं हेच म्हणणं आले की जर आज 2-2.5 हजार लोकांचा आपण स्वयंपाक करणार आहे तर प्रथम तुम्ही गॅस पुरवठा कसा करणार आहे। तर सर्वच ग्रामस्थांना अडचण आली। प्रत्येक गृहिणीला विचारलं घरात की आपण आपला गॅस स्वयंपाकासाठी देऊ शकतो का। त्या गृहिणी आमच्या स्वतःचीच गृहिणी म्हणजे देऊ शकत नाही, कारण की आज गॅसचा एवढा मोठा तुटवडा झालेला आहे की त्याच्यामुळे ग्रामस्थांना आज 2-2.5 हजार लोकांचा स्वयंपाक करायचा कसा काय। की आचार्याचंही म्हणणं आलं की तुम्ही पहिले गॅसची व्यवस्था करा तरच। जळण आणि कोळशाचं पण सांगत असतील पर्यायी जर आचार्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही लाकडावरची ते कोळशाची शेगडी तयार करा, पण यासाठी आज एवढा मोठा प्रमाणात खर्च आहे की त्यासाठी स्वतःच आम्हाला ग्रामस्थांना मग त्यासाठी ते कोळशाच्या चुली आणि हे बनवायला लागेल। तर त्यासाठी तो खर्च उचलायला आज जमणार नाही एवढ्या ग्रामस्थांना। की ग्रामस्थांना आज विनंती केलेली आहे सप्ताह कमिटीला की तुम्ही नाही तर मग ते कोळशाची शेगड्या आणि हे उपलब्ध करून द्या आचार्यांनी सांगितलेले। तर दिलंच तर आम्ही 2-2.5 हजार लोकांचा महाप्रसाद तयार करू शकतो। जर ह्या वर्षी महाप्रसाद द्यायचा असेल तर गॅसची सरकारने आम्हाला विनंती करतो सरकारला की गॅस पुरवठा करावा। प्रत्येक गावोगावी आज जत्रेचा श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त जत्रा आहेत, त्या जत्रेनिमित्त गॅसच्या प्रत्येक गावाला आज अडचणच निर्माण झालेली आहे। कोरोनानंतर पुन्हा ही पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल। पिंपळे निलख गावामध्ये आज 27 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। परंतु पूर्वी जे कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष जो कार्यक्रम झाला नाही, परंतु लोक त्यावेळेला घराच्या बाहेर पडत नव्हते। पण आता काय झालंय की भरपूर लोक आता हे कार्यक्रम चालू असल्यामुळे येतात आणि त्यांना हा महाप्रसादाचा आनंद लुटण्यासाठी घरोघरी लोक बाहेर पडत असतात। आणि हा प्रसाद तयार करण्यासाठी जे इंधन लागतं तर आम्ही आचार्यांना त्यांना विचारलं, पण ते काय म्हणतात की तुम्ही लाकडं हे करा। तर लाकडाचं आणि त्याचं जर हे केलं तर त्याचं प्रदूषण वाढेल आणि त्या प्रदूषण होऊ नये म्हणून आम्हाला मेन जास्त ते गॅस सिलेंडरचा पुरवठा हा कसल्या परिस्थितीत व्हावा ही आमची शक्यतो सरकारला विनंती राहील आणि ती पूर्ण करावा। कोरोना काळात आपण पाहिलं होतं की गावोगावी ज्या जत्रा यात्रा आणि उरूस जे आहेत ते या ठिकाणी भरले नव्हते, त्यामध्ये खंड पडलेला होता। आणि त्यानंतर आता या आखाती देशातल्या युद्धामुळं तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। या गावागावातल्या जत्रा यात्रा आणि उरूसमध्ये कोणताही खंड पडायचा नसेल तर यासाठी गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत होणं गरजेचं आहे आणि तशीच मागणी गावागावातून आता सरकारकडे केली जाते। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।